नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांतमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 21 जानेवारी 2025 वार मंगळवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधवांना गरीब असल्यावर संपूर्ण शेतमालाचे दर या ठिकाणी पाहायला मिळतील। पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण बरेच दिवसापासून पालकसाठी पाहायला मिळते। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर त्याचबरोबर विलायती हलक्या क्वालिटीच्या कोथिंबीरीसाठी साधारणतः 4 ते 5 रुपयापासून दर पाहायला होते। तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरीसाठी दर पाहायला होते। मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीची आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार शेपूच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते। हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीची आवक झाल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दरामध्ये घसरण हिरव्या मिरचीसाठी पाहायला मिळते। ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार ज्वाला मिरचीच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण या ठिकाणी आपल्याला ज्वाला मिरचीसाठी पाहायला मिळते। आवक या ठिकाणी पण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते, परंतु दर हे आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होतात। तर क्वालिटीनुसार शिमला मिरचीच्या दरामध्ये थोडीशी घसरण झालेली पाहायला मिळते। तर आवक जास्त आहे, त्याचबरोबर मागणी मार्केटमध्ये थोडीफार कमी झाल्यामुळे दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 18 रुपयापर्यंत या काकडीसाठी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात। तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः हिरव्या काकडीला दर कमी पाहायला होते। तर हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीसाठी 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला होते। तर क्वालिटीनुसार हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला होते। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये चायना काकडीसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। बीन्सची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार बीन्सचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पुणेरी गवारसाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून पुणेरी गवारचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवारचे दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। वांग्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हलक्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापासून पाहायला मिळतात। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी पाहायला मिळते।
भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला होतात. दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार दोडक्याचे दर जे आहे ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला होतात. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते. डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून दर पाहायला मिळतात. बरेच दिवसापासून डांगरचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. वालगावड्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगावड्यासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला वालगावड्याचे दर पाहायला मिळतात. राजमाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला राजमाचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार राजमाचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. पावट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतोय. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून पावट्याचे दर पाहायला मिळतात. चवळीच्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला चवळीच्या शेंगाचे दर पाहायला मिळतात. काळ्या भारताच्या वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे 20 रुपयापर्यंत पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतोय. जळगाव वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार आल्यासाठी साधारणतः दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. मुळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला मुळ्याचे दर पाहायला मिळतात. क्वालिटीनुसार आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण या ठिकाणी आपल्याला मुळ्यासाठी पाहायला मिळते. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 ते 4 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार कोबीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार टोमॅटोचे दर जे आहे ते पूर्णपणे आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात. 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. बीटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लोकल आवक मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला बीटाची पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये बीटासाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला बीटाचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार बीटाच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून घसरण होताना पाहायला मिळते. तर 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला बीटासाठी पाहायला मिळते. गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर जे आहे ते 22 ते 24 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात.